नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतो। राज्यसेवा एमपीएससी तुम्हाला एक आनंदाची बातमी दिलेली आहे। 2026 चं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे आणि या वेळापत्रकानुसार पुढच्या संपूर्ण वर्षाचा एग्जाम शेड्यूल आपल्या समोर इथे आलेला आहे। लक्षात घ्या, जी राज्यसेवेची पहिली म्हणजे पहिल्याच वेळेस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एग्जाम होत आहे आणि ही एग्जाम कधी होणार आहे याचं सविस्तर टाइम टेबल जे आहे यासोबतच इतर सर्व 2026 च्या एग्जामचं टाइम टेबल राज्यसेवेने म्हणजे एमपीएससीनी त्यांच्या वेबसाईटवरती इथे दिलेलं आहे। हे थोडक्यात बघणार आहोत। विद्यार्थ्यांना भीती होती की सर मी जी मेन्स एग्जाम होणार आहे, राज्यसेवा एमपीएससी मेन्स एग्जाम होणार आहे, या मेन्स एग्जामला सामोरे कसं जायचं, म्हणजे जवळपास यूपीएससी सारखाच धर्तीवरती होईल का कशा पद्धतीने होईल। तर राज्यसेवेने सर्व एमपीएससीने तुमच्या डोक्यामधून या सर्व गोष्टी काढून टाकलेल्या आहेत आणि इथे क्लिअर केलेलं आहे। आणि लक्षात घ्या, एक महत्त्वाची तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे। राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ती 1 महिना चालणार आहे। किती? 1 महिना ही परीक्षा चालणार आहे। फक्त पेपर शनिवारी आणि रविवारी तुमचे पेपर असणार आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षेचे। ओके, तर बघूयात नेमकं काय दिलेलं आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची डेट आलेली आहे। यासोबत इतर सर्व एग्जामच्या डेट आलेल्या आहेत। एकूण 35 संवर्गासाठी परीक्षा झालेली होणार आहे। याच्यामध्ये मुख्य परीक्षाचा दिनांक जो आहे तो 29 मार्च आणि ही परीक्षा आहे 26 एप्रिल पर्यंत। म्हणजे लक्षात घ्या, 29 मार्च ते 26 एप्रिल जवळपास 1 महिना ही परीक्षा जी आहे ती चालणार आहे। कुठली? ही राज्यसेवेची परीक्षा, मुख्य परीक्षा। आता पहिला पेपर जो आहे तो 29 मार्च 2026 ला सकाळ आणि दुपारच्या 2 सेशन मध्ये होणार आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये पहिला पेपर सेशन असेल 29 मार्चचा भाषा असेल पेपर 1, राईट, आणि दुसरा असेल भाषा 2 म्हणजे इंग्लिश आणि मराठी आणि इंग्लिश हे 2 पेपर जे आहेत, इंग्लिश मराठीचे पेपर हे 29 मार्चला होणार आहेत, क्वालिफाईंग पेपर आहेत। ओके, त्याच्यानंतर पुढचा दिनांक आहे 5 एप्रिल 2026 रविवारी निबंधाचा 3 म्हणजे तिसरा पेपर जो आहे एसेचा निबंधाचा पेपर होणार आहे। याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये शनिवारी 18 एप्रिल 2026 ला शनिवारी सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये जीएस फर्स्ट जीएस सेकंड असे 2 पेपर होणार आहेत। याच्यानंतर 19 एप्रिल 2000 च्या नेक्स्ट दिवशीच रविवारी हे जीएस 3 आणि जीएस 4 असे 2 पेपर होणार आहेत। ओके, त्याच्यानंतर बघूयात की 26 एप्रिलला त्याच्यानंतर आठवड्याने म्हणजे पुढच्या संडेला 26 एप्रिलला वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनलचा पेपर फर्स्ट आणि दुपारी ऑप्शनलचा पेपर सेकंड असे 2 पेपर होणार आहेत। म्हणजे लक्षात येतं, राज्यसेवेचे पेपर जे आहेत ते शनिवार रविवार अशा या पद्धतीने होणार आहेत। ओके, या पद्धतीने पुढची जी तुमची मेन्स एग्जाम आहे ती मेन्स एग्जाम होईल। कशाची? ही राज्यसेवा एमपीएससीची मेन्स एग्जाम अशा पद्धतीची असेल। जवळपास महिनाभर ही एग्जाम चालेल आणि याचा निकालाचा टेंटेटिव्ह डेट सुद्धा इथे जुलै म्हणजे महिना सुद्धा दिलेला आहे की जुलै 2026 पर्यंत याचा निकाल लागेल, रिझल्ट लागेल। अशा पद्धतीने आयोगाने सविस्तर असं वेळापत्रक दिलेलं आहे। भरपूर मुलांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे ही। कशा पद्धतीने पेपर होणार, कारण पहिलीच एग्जाम आहे, पहिली डिस्क्रिप्टिव्ह एग्जाम आहे। नवीन पॅटर्न चेंज झाल्याच्या नंतर हा पॅटर्न कसा असेल, कशा पद्धतीने आम्हाला पेपर लिहावे लागतील, यूपीएससी प्रमाणेच राज्यसेवा हे करेल का, हा एक मुलांना खूप मोठा संभ्रम होता। राज्यसेवेने इथे दूर केलेला आहे, मुलांना ॲम्पल ऑफ टाइम दिलेला आहे। ओके, म्हणजे जवळपास आपण पाहू शकू की फक्त 7 ते 8 दिवस पेपरमध्ये गॅप असणार आहे। 6-7 दिवसाचा गॅप आहे आणि या गॅपमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते इम्प्रूव्हमेंट करायला मुलांना वेळ मिळणार आहे। ओके, याच्यानंतर बघूयात आपण महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती सहाय्यक वनरक्षक गट अ आणि वनक्षेत्रपाल गट ब साठी झाली होती। त्याची सुद्धा मेन्स जी आहे ती 5 मे 2026 ला होणार आहे आणि 6 मे 2026 या दिवशी यांची मेन्स होणार आहे। याच्यासोबतच 7 मे 8 मे आणि 9 मे रोजी महाराष्ट्र मुख्य सेवा ची जी नवीन त्यांचा सुद्धा बदललेला पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, या पद्धतीने इथे पारंपरिक वर्णनात्मक पद्धतीने इथे काय होणार आहे, यांची मेन्स परीक्षा होणार आहे, मुख्य परीक्षा होणार आहे। यासोबतच आपण पाहू शकतो की जी कृषी सेवा मुख्य परीक्षा आहे ती सुद्धा 16 मे 2026 ला शनिवारी होत आहे। कुठली? कृषी सेवा मुख्य परीक्षा। याचा रिझल्ट ऑगस्ट 2026 पर्यंत कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेचा रिझल्ट जो आहे तो येणार आहे।
ओके, याच्यासोबतच आपण पाहू शकतो की महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा कधी होणार आहे. लक्षात घ्या, जी कंबाईनची परीक्षा आहे ती होणार आहे 17 मे 2026 ला. कधी होणार आहे? 17 मे 2026 ला ही परीक्षा होणार आहे, कंबाईनची मुख्य परीक्षा. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा डेट आपल्याला माहिती आहे 4 जानेवारी 2026 आलेली आहे आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ही 7 जून 2026 रोजी होणार आहे. सप्टेंबर 2026 पर्यंत हा रिझल्ट जो आहे त्याचा डिक्लेअर होणार आहे. ओके, या पद्धतीने बघा आपल्याला कळालेलं आहे राज्यसेवाची जी नवीन पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, ती एक्झाम कधी होणार आहे. गट क ची कधी मुख्य परीक्षा होणार आहे, गट ब ची कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या दिवशी मुख्य परीक्षा होणार आहे. यासोबतच आपण पाहू शकतो महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सर्वात महत्त्वाची राज्यसेवा महाराष्ट्र नागरी राजपत्रित पूर्व परीक्षाची डेट सुद्धा 2026 ची आलेली आहे. ओके, आता लक्षात घ्या संयुक्त पूर्व परीक्षेची ही डेट कधी आलेली आहे तुम्ही पाहू शकता 31 मे 2026. म्हणजे 31 मे 2026 ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना संभ्रम होता की सर मी पुढच्या 2026 ची तयारी करतोय, ओके, यांच्याकडे सुद्धा टाइम कमीच आहे तसं बघितलं तर. बघा मे मध्ये परीक्षा होणार आहे म्हणजे त्यांना सुद्धा एक टार्गेटेड अप्रोच करून परीक्षेला तिथे सामोरे जाता येईल. ओके, राज्यसेवा जी पूर्व परीक्षा आहे त्याचा टाइम आपण पाहू शकतो कधी आहे, डेट पाहू शकतो 31 मे 2026 आहे, राईट. आणि आता ही जी पूर्व परीक्षा आहे राज्यसेवेची आहे आपण इथे पाहू शकतो राज्यसेवेची 2026 ला होणारी मुख्य परीक्षा ही कधी होणार आहे तर लक्षात घ्या इथे 3 ऑक्टोबर 2026 शनिवार रोजी ही मुख्य परीक्षा होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी 26 ची पूर्व परीक्षा आणि 26 ची मुख्य परीक्षा. ओके, 3 ऑक्टोबर ते ही परीक्षा चालणार आहे 24 ऑक्टोबर पर्यंत, राईट. 3 ऑक्टोबर ते जवळपास हा सुद्धा बघा भरपूर मोठा कालावधी आहे, 24 ऑक्टोबर पर्यंत ही परीक्षा आहे. आणि ह्या सुद्धा त्याच पद्धतीने म्हणजे शनिवार रविवार याच पद्धतीने ही एक्झाम राज्यसेवाची पुढचा पॅटर्न सुद्धा होणार आहे, पुढची परीक्षा सुद्धा होणार आहे. म्हणजे इथे एक लक्षात येतं एमपीएससीने तर पॅटर्न जो आहे तो फिक्स केलेला दिसतो आता मुख्य परीक्षेचा. आणि मुख्य परीक्षा या पद्धतीनेच पुढे सुद्धा होतील. सॅटर्डे संडे या पद्धतीने मुख्य परीक्षा इथे होणार आहेत. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 ची जी आहे ती 3 ऑक्टोबर 2026 ला चालू होणार आहे. भाषा पेपर 1 भाषा 2 होतील. 4 ऑक्टोबरला निबंधाचा तिसरा पेपर होईल आणि त्याच्यानंतर 17 ऑक्टोबर GS फर्स्ट GS सेकंड, 18 ऑक्टोबर GS थर्ड GS फोर्थ हे 4 पेपर लागोपाठ होतील. सेम टू सेम ह्या पद्धतीचाच पॅटर्न आहे. ह्या वर्षीचा जी राज्यसेवा मुख्य होते तसाच इथे पॅटर्न आहे. याच्यानंतर 24 ऑक्टोबर 2026 ला शनिवारी इथे वैकल्पिक विषय 1 वैकल्पिक विषय 2 असे पेपर होतील. ओके, या पद्धतीने लक्षात घ्या आपण पाहिलेलं आहे राज्यसेवा पूर्व. ओके, एमपीएससी पूर्व, एमपीएससी प्रीलिम कधी होणार आहे 31 मे 2026. जास्त दूर नाही. ओके, म्हणजे घोडा मैदान जवळच आहे असं म्हणायला तर हरकत नाही, कारण 31 मे ला ही परीक्षा होणार आहे. राज्यसेवेची प्रिलिम पूर्व परीक्षा होणार आहे आणि आपण बघितलेलं आहे याची मुख्य परीक्षा जी आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. ओके, म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जवळपास 4.5 ते 5 महिन्याचा जवळपास नियर अबाउट कालावधी इथे तुमच्या मुख्य पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये इथे असणार आहे. यानंतर आपण बघू शकतो की महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ही जी आहे 15 नोव्हेंबरला इथे होणार आहे. याच्यासोबतच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2026 ची कधी होणार आहे लक्षात घ्या 15 नोव्हेंबर, जी की राज्यसेवा पूर्व परीक्षा सोबतच याची सुद्धा पूर्व परीक्षा होते. याची मुख्य परीक्षा कधी होते तर 15 नोव्हेंबर 2026 ला याची मुख्य परीक्षा होणार आहे. ओके, कृषी सेवा मुख्य होणार आहे. यासोबतच वनसेवा मुख्य जी राज्यसेवेसोबतच परीक्षा पूर्व परीक्षा घेतली जाते याची मुख्य परीक्षा लक्षात घ्या कधी होणार आहे तर 26 डिसेंबर 2026 ला होणार आहे. ओके, 26, 27, 28, 29, 30 या पद्धतीने ही महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्याची परीक्षा मुख्य परीक्षा इथे होणार आहे.
हे कधीचं टाइम टेबल बघतोय आपण 2026चा ओके टाइम टेबल पाहतो आहोत। महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व संयुक्त पूर्व परीक्षा, आता गट ब ची कंबाईनची पूर्व परीक्षा कधी होणार आहे पुढच्या वर्षी लक्षात घ्या। ही पूर्व परीक्षा होणार आहे 14 जून 2026 ला। लक्षात आलं, राज्यसेवाची मे मध्ये होणार आहे आणि ही होणार आहे जून मध्ये। 14 जून 2026 ला कंबाईनची पूर्व परीक्षा इथे होणार आहे गट ब ची ओके। यासोबतच गट ब ची जी मुख्य परीक्षा आहे ती 5 डिसेंबरला होणार आहे। याचा रिझल्ट जो आहे तो एप्रिल 2027 पर्यंत येणार आहे ओके। 5 डिसेंबरला मुख्य, 14 जूनला पूर्व, कशाची कंबाईनची, कधी 2026 ची ओके। त्यानंतर गट क सेवा संयुक्त परीक्षा कधी होणार आहे ते पाहूयात आपण। गट से सेवाची गट क ची पूर्व परीक्षा 2026 ची ही 12 जुलैला होणार आहे। मे जून जुलै लक्षात येतं। राज्यसेवा मेन्स, राज्यसेवा प्रिलिम मे मध्ये, कंबाईन गट ब कधी 14 जूनला, त्याच्यानंतर गट क 12 जुलैला। या पद्धतीने याच्या पूर्व परीक्षा होणार आहेत आणि ह्याच गट क ची मुख्य परीक्षा ही कधी होणार आहे लक्षात घ्या 13 डिसेंबरला ओके। मुख्य परीक्षा ही 13 डिसेंबरला होणार आहे। या पद्धतीने बघितलेले आपण राज्यसेवा, कंबाईन आणि गट क यासोबतच वनसेवा, अभियांत्रिकी सेवा या सर्व सेवांचा 2026चा जो टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे तो MPSCने इथे डिक्लेअर केलेला आहे। राज्यसेवामध्ये मुलांना जी भीती होती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बद्दल, बऱ्याच जणांना फिअर फॅक्टर होता की सर कसं करायचं, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, कशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो, आता पुढे काय करावं लागेल, त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे। त्यांना डेट सुद्धा कळालेले आहेत, त्याप्रमाणे त्यांना 1 महिन्याचा इनिशियली पहिल्या जी एक्झाम होणार आहे राज्यसेवाची मुख्य पहिली एक्झाम, त्याला ॲम्पल ऑफ टाइम सुद्धा मिळालेला आहे आणि याच पद्धतीचं पॅटर्न जो आहे राज्यसेवेने तिथं सेट केलेला दिसतोय। कारण या पुढची सुद्धा एक्झाम जी मे मध्ये राज्यसेवेची प्रिलिम होणार आहे ओके, आणि या प्रिलिम्सच्या नंतर सुद्धा जी मेन्स होणार आहे आपण पाहिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा राज्यसेवेने जो टाइम टेबल आहे तो इथे आपल्याला सेट केलेला दिसतो ओके। म्हणजे 31 मेला जी प्रिलिम होणार आहे आणि त्याच्यानंतरच जी मेन्स होणार आहे ऑक्टोबरमध्ये 3 ऑक्टोबरला, हा सुद्धा टाइम टेबल जो आहे तो तशाच पद्धतीचा टाइम टेबल आहे। म्हणजे मुख्य परीक्षेचा टाइम टेबल याच पद्धतीने मुख्य परीक्षा होणार आहे असं राज्यसेवेने इथे आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे। तर आता वाट कशाची पाहताय, लागा तयारीला ओके। आता तयारीला लागा, कारण पुढची सुद्धा एक्झाम आपण बघितलेलं आहे ही मे मध्ये, जवळपास 31 मे 2026 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे। आत्तापासूनच तयारीला लागा, कारण कॉम्पिटिशन सुद्धा वाढणार आहे आणि लागोपाठ एकसारख्या पुढे एक्झाम जे आहे पुढचं एक्झामचं वर्ष असणार आहे ओके। कंबाईन परत लगेच कंबाईन येणार आहे, परत लगेच पुढच्याच वर्षी, म्हणजे जवळपास 8 एक्झाम आपण असं म्हणू शकतो की कंबाईनचे 8 एक्झाम पुढच्या ह्या वर्षी 2026 मध्ये येणार आहेत आणि ही हाय पॉसिबिलिटी, हाय चान्सेस आहेत तुम्हाला पोस्ट मिळवण्याचे किंवा पोस्ट मिळवण्याचे। म्हणूनच हे गोल्डन पिरियड जो आहे, गोल्डन टाइम आहे, तो हातातला वाया जाऊ देऊ नका। अभ्यासाला लागा, तयारीला लागा। राज्यसेवेने आपल्याला पुढे टाइम टेबल आपल्या पुढे आणून एक फोकस्ड ध्येय आपल्या इथे तयार केलेलं आहे, त्याप्रमाणे ते दिवस ती डेट पुढे डोळ्यासमोर ठेवून परीक्षेला च्या तयारीला इथे लागा, अभ्यास सुरू करा। या संदर्भामधील वेगवेगळे व्हिडिओ असतील, राज्यसेवेच्या संदर्भामधील असतील, कंबाईनच्या गट ब च्या गट क च्या संदर्भामधील काही वेगवेगळे तुम्हाला मोटिवेशनचे व्हिडिओ असतील किंवा तुम्हाला कंटेंट व्हिडिओ असतील, तुम्हाला वेगवेगळे विषय असतील, वेगवेगळ्या बॅचेस असतील, या सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल होणार आहेत। वी अकॅडमीच्या ह्या चॅनलचा तुम्ही पुरेपूर म्हणजे फ्रीमध्ये संपूर्ण कंटेंट असणार आहे। बॅचेस ज्या आहेत त्या वी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती अगदी नगण्य फीसमध्ये सुद्धा तुम्हाला लवकरच अवेलेबल असणार आहेत। ही राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी, गट ब साठी आणि गट क साठी या सर्व बॅचेस तुम्हाला उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर वी अकॅडमी ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा। वी अकॅडमी यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि
याच पद्धतीने लाईक प्रत्येक व्हिडिओला जे आहे ते करत चला. आपण भेटूयात. आपण आता एक स्पेसिफिक टाइम टेबल बघितलं. आता ह्या टाइम टेबलचं व्यवस्थित अभ्यास कसा करायचा आहे, पुढचं टार्गेट कसं ठेवायचं आहे, कंबाईनचं टार्गेट कसं ठेवायचं आहे, पुढच्या राज्यसेवेचं पुढच्या मेन्सचं कसं टार्गेट ठेवायचं आहे, हे संपूर्ण गायडन्स पर व्हिडिओ तसेच कंटेंटचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन तुमच्या पुढे येईल मी. आज तुर्तास आपण इथे थांबूयात. धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा आणि बेस्ट लक. थँक्यू.